वंचित बहुजन आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास तथा अण्णा जाधव यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ काल चिपळूणमध्ये एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। बहुजनांच्या चळवळीतील एका सक्रिय कार्यकर्त्यावर अशा पद्धतीने हल्ला होणं हे प्रस्थापितांच्या कमकुवतपणाचं लक्षण असून या हल्ला प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि या हल्ल्यामागील सूत्रधारावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी या मोर्चा दरम्यान करण्यात आली। चिपळूणमधील बहादूर शेख नाक्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू झालेला हा मोर्चा इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिंचनाका, जुने एसटी स्टँड अशा मार्गे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात नेण्यात आला। वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाभरातील जवळपास 500 कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते। वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं। या देशाची संसद सध्या आमची नसली तरी या देशाचे रस्ते आमचेच आहेत अशा शब्दात ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे यांनी येथील प्रस्थापित राजकीय पक्ष आणि पोलीस व्यवस्थेला इशारा दिलाय। तर मला एवढं तर कळालं की भले संसद आमची नसेल पण रस्ते आमचेच आहेत। जे पोलीस अधिकारी भास्कर जाधव आमदार असल्यामुळे तो काय हत्तीच्या कानातून जन्माला आलेला नाही, तो इथलाच आहे। आणि हा कायदा जर राम रहीम बाबापासून संजय दत्त पासून छगन भुजबळला जेलमध्ये डांबित असेल तर भास्कर जाधव कोणते खेळची मुली आहे? कायद्याने अनेक मंत्री मुख्यमंत्री जेलमध्ये डांबले की आम्ही कायद्याला खिशात ठेवू। भास्कर जाधवच्या आदेशावर त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यासाठी जर पोलीस प्रशासन टाळाटाळ करत असेल तर आज DYSP सकट तुमच्या सगळ्या पोलिसांना ॲट्रॉसिटी कायद्याचं पुस्तक भेट देण्यासाठी मी आलोय। दरम्यान या प्राणघातक हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार हे गुहागरचे विद्यमान नवनिर्वाचित आमदार भास्कर शेठ जाधव हेच असल्याचा आरोप अण्णा जाधव यांच्याकडून वारंवार केला जातोय। त्यामुळे एकूणच या प्रकरणावरून सध्या जिल्ह्याचं राजकारण कमालीचं ढवळून निघत असल्याचं देखील पाहायला मिळतंय। त्यातच परभणी येथे संविधान प्रतिकृतीच्या झालेल्या अवमानाच्या घटनेवरून देखील जिल्ह्यात आंबेडकरी जनतेमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे। याशिवाय अण्णा जाधव यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणाच्या माध्यमातून आमदार भास्कर शेठ जाधव यांच्यासारख्या ठाकरे गटाच्या खंद्या शिलेदाराला कोंडीत पकडण्यासाठीच कोकणातल्या राजकारणाला चहूबाजूंनी वेग आला असल्याच्या चर्चा देखील काल चिपळूणच्या नाक्यावर ऐकायला मिळत होत्या। तर या हल्ला प्रकरणात कोणाचंही राजकारण आम्ही चालू देणार नाही, तर आंबेडकर कुटुंबाचा सेवक म्हणून आणि आंबेडकरी चळवळीचा सच्चा पाईक म्हणून इथून पुढे बहुजन समाजाचा कोणताही अपमान आमचा पक्ष सहन करणार नाही, तर प्रसंगी रस्त्यावर उतरूनच आम्ही उत्तर देऊ असा इशारा देखील अण्णा जाधव यांनी या मोर्चा दरम्यान दिला आहे। दरम्यान या हल्ला प्रकरणाच्या सखोल तपासणीच्या मागणीचे निवेदन पोलीस प्रशासनाला सादर केल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील ॲडव्होकेट बनसोडे यांनी पत्रकारांना सांगितला। पोलिसांना ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंतर्गत सेक्शन 4 च्या अंतर्गत सेक्शन 18A च्या अंतर्गत ॲट्रॉसिटीचा स्पेशल सेक्शन आहे। ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये नो इन्क्वायरी नो अप्रुव्हल हा सिद्धांत ॲट्रॉसिटीच्या सेक्शन 18A चा। याच्यासाठी कोणत्याही इन्क्वायरीची आणि कोणत्याही अप्रुव्हलची DYSP साहेबांना आवश्यकता नसते। ॲट्रॉसिटीच्या संदर्भातले गंभीर गुन्हे हे तत्काळ नोंदवून घेतले पाहिजे, हा ॲट्रॉसिटीच्या सेक्शनचा सगळ्यात बेसिक त्याचा एजेंडा आहे। आणि सेक्शन 4 च्या अंतर्गत जर पोलीस प्रशासन ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवून घेत नसेल, त्याच्यामध्ये टाळाटाळ करत असेल, तर पोलीस प्रशासनाला सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांना 6 महिन्याची पनिशमेंट या कायद्याअंतर्गत आहे। म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती केलेली आहे की ॲट्रॉसिटी घडली की नाही घडली याचा न्याय निवाडा करण्याचं काम हे कोर्टाचं आहे, पोलिसांचं नाही आहे।
आपण गुन्हा नोंदवून घ्या. जर आमचा गुन्हा नोंदवून घेतल्यानंतर आमच्याकडे त्याचे पुरावे नसतील तर कोर्ट आमचा फटकार मारेल आणि आम्हाला जी शिक्षा द्यायची ती देईल. त्यामुळे पोलीस प्रशासनाने न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये पोलिसांनी येऊ नये. पोलिसांनी गुन्हा नोंद करून घ्यावा. अण्णा एक प्रश्न आहे, एक प्रश्न आहे समाज माध्यम प्रतिनिधींशी. एक मिनिट. तक्रारीला उशीर होतो. ॲट्रॉसिटी हा कायदा दबलेल्या पीडित गरीब आणि अल्पसंख्य लोकांच्या संरक्षणाचा कायदा आहे. त्यामुळं गरीब माणसं, खेड्यापाड्यातली माणसं भीतीपोटी, सुविधांपोटी प्रस्थापितांच्या विरोधात तोंड उघडायची हिंमत करत नाहीत. जेव्हा त्याला संरक्षण दिलं जातं, हिंमत दिली जाते, तेव्हा तो पुढे येऊन आपली भूमिका मांडतो. त्यामुळे ॲट्रॉसिटीच्या सगळ्या प्रकरणांमध्ये असे कमी पोलिसांनी किती दिवसाची मुदत दिलेली आहे किंवा पोलिसांना आम्ही आमच्या वतीने अल्टिमेटम दिलेला आहे. पोलिसांनी आम्हाला आम्ही त्यांना 8 दिवसाचा वेळ. त्याच्यानंतर काय भूमिका असेल? आमची भूमिका 8 दिवसानंतर क्लिअर करू. अण्णा एक प्रश्न आहे की तर एकूणच या प्रकरणात आता पोलीस यंत्रणा काय भूमिका घेणार याकडे आंबेडकरी जनतेचं लक्ष लागून राहिलंय. तर येत्या 8 दिवसात या प्रकरणात गुन्हे दाखल झाले नाहीत तर वंचित बहुजन आघाडीकडून याहीपेक्षा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला गेलाय. दरम्यान राज्यात मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आलेला असतानाच कोकणातली ही राजकीय रस्सीखेच आणखी कोणत्या थराला जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली.